महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात घडलेली एक घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली होती. त्या दिवशी सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. लोक आपल्या कामात व्यस्त होते, मुलं खेळत होती आणि कुणालाही कल्पना नव्हती की काही तासांनंतर अशी बातमी समोर येईल जी हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू आणेल. एका निराधस चिमुकलीच्या आयुष्याशी संबंधित ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. गावातील रस्त्यांपासून ते शहरातील चौकांपर्यंत एकच चर्चा सुरू होती. अखेर इतक्या निष्पाप मुलांवर होणारे अत्याचार थांबणार कधी? लोकांच्या मनात वेदना होत्या, राग होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे न्यायाची अपेक्षा होती. घटनेची माहिती समोर येताच पोलीस यंत्रणा तात्काळ कामाला लागली. तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले. प्रत्येक पुरावा तपासला जात होता. प्रत्येक शक्य कोनातून चौकशी केली जात होती. दरम्यान पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या घरातील वातावरण पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नव्हतं. कालपर्यंत घरभर हसणारा आवाज आता कायमचा शांत झाला होता. गावातील लोक कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न करत होते, पण अशा वेदनेवर शब्दांनी मलम लावणं जवळजवळ अशक्य असतं. दुसरीकडे सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा वेगाने वाढत होती. हजारो लोक न्यायाची मागणी करत होते. अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या, आंदोलने सुरू झाली आणि एकच प्रश्न विचारला जाऊ लागला की दोषींना कठोर शिक्षा कधी मिळणार? दिवस पुढे जात होते, पण लोकांची नजर तपासावर आणि न्यायालयीन प्रक्रियेवर होती. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे पुरावे गोळा केल्याची माहिती समोर आली. या पुराव्यांमुळे प्रकरणाला वेगळी दिशा मिळू लागली. प्रत्येक नवीन माहितीमुळे लोकांची उत्सुकता वाढत होती. न्यायालयात पहिली सुनावणी झाली तेव्हा सर्वांच्या नजरा त्या निर्णयाकडे लागल्या होत्या. न्यायालयाने तपासासाठी अधिक वेळ देत पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. त्या दिवसापासून लोक पुन्हा प्रतीक्षा करू लागले. पण याच काळात राज्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. या नवीन घटनेमुळे लोकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित झाले. प्रत्येक आईवडिलांच्या मनात एकच विचार होता, आपल्या मुलांना सुरक्षित कसं ठेवायचं? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. माध्यमांनीही या विषयावर सातत्याने बातम्या दाखवायला सुरुवात केली. तज्ज्ञ चर्चा करत होते. समाजातील विविध स्तरातील लोक आपली मतं व्यक्त करत होते. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे न्याय. कारण लोकांना केवळ चर्चा नको होती, त्यांना ठोस कारवाई हवी होती. दरम्यान तपास यंत्रणांनी सांगितलं की काही महत्त्वाचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले आहेत. या माहितीमुळे प्रकरण आणखी गंभीर झालं. न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. प्रत्येक सुनावणीच्या आधी लोक सोशल मीडियावर चर्चा करत होते. काही जण कठोर शिक्षेची मागणी करत होते, तर काही जण जलद न्यायाची मागणी करत होते. अशातच दुसऱ्या सुनावणीचा दिवस जवळ आला. त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात वेगळीच उत्सुकता होती. न्यायालयाबाहेर माध्यमांची गर्दी होती. लोकांना जाणून घ्यायचं होतं की आता पुढे काय होणार, तपासात नेमकं काय समोर आलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्याच्या दिशेने किती प्रगती झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, प्रत्येक पुरावा महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक निर्णय अनेक आयुष्यांवर परिणाम करणारा असतो. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण मित्रांनो, दुसऱ्या सुनावणीत अशी कोणती माहिती समोर आली ज्यामुळे या प्रकरणाने अचानक वेग घेतला? तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय सापडलं आणि न्यायाच्या दिशेने पुढे कोणतं मोठं पाऊल उचललं गेलं? याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. सुनावणीचा दिवस उजाडला आणि सकाळपासूनच संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. न्यायालयात नेमकं काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. पीडित कुटुंबासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्यांना वाटत होतं की आजच्या सुनावणीनंतर कदाचित न्यायाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडेल. दुसरीकडे तपास यंत्रणाही पूर्ण तयारीत होत्या. मागील काही दिवसांमध्ये गोळा करण्यात आलेले पुरावे, तांत्रिक अहवाल, साक्षीदारांची माहिती आणि तपासातील इतर महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्याची तयारी सुरू होती.
माध्यमांचे प्रतिनिधी न्यायालयाबाहेर थांबले होते. प्रत्येकाला काहीतरी मोठी माहिती समोर येण्याची अपेक्षा होती. दरम्यान पीडित कुटुंबाच्या घरात मात्र वेगळंच वातावरण होतं. न्यायाची आशा होती, पण त्याचबरोबर मनात वेदनाही होत्या. कारण कितीही मोठा निर्णय झाला तरी गेलेली व्यक्ती परत येणार नव्हती. याच भावनेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितलं की तपास वेगाने सुरू असून अनेक महत्त्वाच्या बाबींची पडताळणी करण्यात आली आहे. काही पुरावे तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचे अहवाल मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयानंही या तपासाकडे गांभीर्यानं पाहत पुढील चौकशीसाठी आवश्यक निर्देश दिले. या दरम्यान राज्यभरातून विविध संघटना आणि नागरिक न्यायाची मागणी करत होते. सोशल मीडियावर हजारो पोस्ट व्हायरल होत होत्या. प्रत्येक पोस्टमध्ये एकच भावना दिसत होती: अशा घटनांमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणामुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाले होते. शाळांमध्ये, गावांमध्ये आणि शहरांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चर्चा सुरू झाली होती. अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की अशा घटना रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसतात, तर समाजानेही सजग राहणं आवश्यक आहे. दरम्यान न्यायालयात झालेल्या चर्चेमध्ये तपासाचा वेग कायम ठेवण्यावर भर देण्यात आला. प्रकरणातील प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक तपासला जावा आणि कोणतीही घाई न करता सत्य समोर आणलं जावं अशी भूमिका मांडण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेत भावनांपेक्षा पुरावे आणि कायदा अधिक महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मात्र बाहेरच्या जगात भावना उफाळून येत होत्या. अनेक नागरिकांनी मेणबत्ती मोर्चे काढले, तर काही ठिकाणी निषेध आंदोलनं झाली. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता की अशा घटना पुन्हा पुन्हा का घडतात? या प्रश्नाचं उत्तर शोधताना समाजातील अनेक समस्यांकडेही लक्ष वेधलं जाऊ लागलं. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी काही नवीन माहिती मिळाल्याचं संकेत दिले. या माहितीमुळे प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झालं. नेमकी ती माहिती काय होती याबद्दल अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. त्यामुळे उत्सुकता आणखीन वाढली. माध्यमांमध्ये विविध अंदाज व्यक्त केले जात होते, मात्र अधिकृत माहितीची सर्वजण वाट पाहत होते. पीडित कुटुंबानेही माध्यमांशी संवाद साधताना न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं. त्यांनी एवढीच अपेक्षा व्यक्त केली की सत्य बाहेर यावं आणि कायद्यानुसार योग्य निर्णय व्हावा. त्यांच्या या शब्दांनी अनेक लोक भावुक झाले, कारण दुःखाच्या अशा कठीण प्रसंगातही त्यांनी संयम राखला होता. दुसरीकडे राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली. तपास जलद आणि निष्पक्ष व्हावा यासाठी विविध पातळ्यांवर समन्वय सुरू होता. दिवसेंदिवस या प्रकरणाची चर्चा वाढत होती. प्रत्येक नवीन अपडेट लाखो लोकांपर्यंत पोहोचत होते. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे न्याय मिळेपर्यंत लोक शांत बसणार नव्हते. दरम्यान सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाने तपासासाठी आणखी काही कालावधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तपास यंत्रणांना पुढील कामासाठी वेळ मिळाला. मात्र लोकांच्या मनातील उत्सुकता कायम होती, कारण अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी होतं. नेमके कोणते पुरावे सर्वात महत्त्वाचे ठरणार? तपासाचा अंतिम निष्कर्ष काय असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा शेवट कसा होणार? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी सर्वजण पुढील घडामोडींची वाट पाहत होते. पण मित्रांनो, पुढील काही दिवसात तपासात अशी एक महत्त्वाची घडामोड झाली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण नव्या वळणावर गेलं. काही अहवाल समोर आले, काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होऊ लागल्या आणि न्यायाच्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने सुरू झाली. नेमकं काय घडलं? कोणती माहिती समोर आली आणि या प्रकरणानं अखेर कोणत्या टप्प्यावर प्रवेश केला, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पुढील काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण आता या प्रकरणातील तपास अंतिम टप्प्याकडे जात असल्याची माहिती समोर येऊ लागली होती. प्रत्येक दिवसासोबत नवीन अपडेट येत होते आणि लोकांचे लक्ष या प्रकरणाकडे खिळून राहिले होते.
तपास यंत्रणांनी विविध पुरावे, तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून संपूर्ण घटनाक्रमाची स्पष्ट मांडणी करण्याचे काम सुरू ठेवले. दरम्यान पीडित कुटुंबासाठी प्रत्येक दिवस खूप कठीण होता. त्यांना न्यायाची आशा होती, पण त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कोणत्याही निर्णयानं भरून निघणार नव्हती. गावातील नागरिकही या कुटुंबाच्या पाठीशी उभे होते. अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. काहींनी आर्थिक मदत केली, तर काहींनी मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं समाजातील अनेक लोकांना विचार करायला भाग पाडलं. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढू लागली. शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. पालक आपल्या मुलांशी अधिक संवाद साधू लागले. दरम्यान तपासातील काही महत्त्वाचे अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचले. या अहवालांमुळे तपासाची दिशा अधिक स्पष्ट झाली. न्यायालयात पुढील सुनावणी दरम्यान तपासाच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात आली. न्यायालयानंही या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहत तपास वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बाहेर मात्र लोकांमध्ये एकच चर्चा सुरू होती. न्याय कधी मिळणार? अंतिम निर्णय कधी होणार? आणि या प्रकरणातून समाजाला कोणता संदेश जाणार? माध्यमांनी या विषयावर अनेक विशेष कार्यक्रम सादर केले. तज्ज्ञांनी न्यायव्यवस्था, कायदे आणि समाजाची जबाबदारी यावर चर्चा केली. अनेकांनी सांगितलं की अशा घटनांविरोधात लढण्यासाठी केवळ सरकार किंवा पोलीस पुरेसे नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने सजग राहणं गरजेचं आहे. या प्रकरणाने संपूर्ण राज्याला एक मोठा धडा दिला होता. दरम्यान पीडित कुटुंबाने पुन्हा एकदा माध्यमांसमोर भावना व्यक्त केल्या. त्यांच्या शब्दांमध्ये वेदना होत्या, पण त्याचसोबत न्याय मिळेल हा विश्वासही होता. हे ऐकून अनेक लोक भावुक झाले. सोशल मीडियावर हजारो लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. काही दिवसांपूर्वी ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, ती घटना आता न्यायाच्या दिशेने पुढे सरकत असल्याचं चित्र दिसू लागलं. मात्र या संपूर्ण प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे सत्य समोर आणण्याची प्रक्रिया. न्यायालयीन व्यवस्थेचा पाया हा पुरावे आणि कायद्यावर उभा असतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा काळजीपूर्वक घेतला जातो. याच कारणामुळे तपासातील प्रत्येक बाब बारकाईने तपासली जात होती. दिवसेंदिवस या प्रकरणावरील लोकांची उत्सुकता वाढत होती. प्रत्येक नवीन बातमी लाखो लोकांपर्यंत पोहोचत होती. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली होती. समाज आता अशा घटनांविरोधात अधिक आवाज उठवू लागला आहे. लोक केवळ बातम्या पाहत नाहीत, तर न्यायासाठी उभे राहत आहेत. हीच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठी सकारात्मक बाब मानली जात आहे. अखेर या प्रकरणाने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आणला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वजण आणखी काय करू शकतो? हा प्रश्न केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. त्यामुळे प्रत्येक पालक, शिक्षक, नागरिक आणि प्रशासन यांची जबाबदारी अधिक वाढते. मित्रांनो, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जागरूकता, सतर्कता आणि कायद्यावरचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू असते, पण समाज म्हणून आपणही आपली भूमिका पार पाडली पाहिजे. या प्रकरणातून आपण एकच गोष्ट शिकू शकतो की निष्पाप मुलांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जर आपण जागरूक राहिलो, संशयास्पद हालचालींकडे लक्ष दिलं आणि वेळेवर माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवली, तर अनेक घटना टाळता येऊ शकतात. या प्रकरणाने हजारो लोकांच्या मनाला वेदना दिल्या, पण त्याच वेळी न्यायासाठी एकत्र उभं राहण्याची ताकदही दाखवून दिली. आता पुढे या प्रकरणात काय घडतं, न्यायालयीन प्रक्रियेत कोणते निर्णय घेतले जातात आणि तपासाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी समाजाने आणि प्रशासनाने आणखी कोणती पावलं उचलली पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण पुढील अपडेट येताच आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद.